रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत. गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार. राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप. मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा. घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सोपवला. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील आरोपानंतर घैसास यांच्या राजीनाम्याचा निर्णय. तर डॉक्टर घैसास गुरुवारी रुग्णालयाच्या कामकाजातून कार्यमुक्त होणार. डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे रुग्णाला दाखल करून घेतलं नाही आणि उपचार मिळाले नाहीत. डॉक्टर घैसास आणि अकाउंटंटच्या चुकीमुळे रुग्णालयाला भोगावं लागतंय. रुग्णालयाची चूक नाही, डॉक्टर घैसास यांची चूक. आमदार अमित गोरखे यांचे घैसास यांच्यावर गंभीर आरोप. डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही. मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं. मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांचं उत्तर. सरकारकडून पुणे प्रकरणी 2 ते 3 समित्यांची स्थापना. मंगेशकर रुग्णालयामधील घटनेप्रकरणी योग्य कारवाई सुरू. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. मंगेशकर रुग्णालयावर योग्य कारवाई झाली पाहिजे. भाजपचे आमदार राम शिंदे यांची मागणी. प्रसूतीसाठी 10 लाख मागणाऱ्या रुग्णालयावर कोण विश्वास ठेवेल? रुग्णालय प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. कर थकवणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही? आदित्य ठाकरे यांचा प्रश्न. ईश्वरी भिसेचा मृत्यू नव्हे तर हत्या. ईश्वरीवर अन्याय झाला, तिची हत्याच झाली. रुग्णालयाची चूक झाली, त्यांच्यावर केस झाली पाहिजे. 24 तासाच्या आत कारवाई करा. भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे आक्रमक. माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आल्यावर कारवाई होणार. रुग्णावर 5.5 तास उपचार केले नाहीत. मंगेशकर रुग्णालयानं 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं. हलगर्जीपणा आणि मगरुरी केल्यानं रुग्णालय दोषी. रुपाली चाकणकर यांच्याकडून स्पष्ट. मेधा कुलकर्णी यांनी हॉस्पिटलला क्लीन चिट दिली, ही नवी पेशवाई. सचिन खरात यांचा मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा. मेधा कुलकर्णींचं पत्र म्हणजे भांडवली व्यवस्थेचं रक्षण. भिसेंच्या घरी सांत्वन भेट न देता भांडवली रक्षण करायला आल्या. मेधाजी, एवढ्या अट्टल राजकारणी होऊ नका. सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये राजकारण करू नका. आमदार अमित गोरखे यांची सुषमा अंधारे यांना विनंती. पोलिसांकडून दीनानाथ रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी. भिसे कुटुंबीय 5.5 तास हॉस्पिटलमध्ये होते. महिलेवर प्राथमिक उपचार देखील न केल्याची माहिती. पुणे पोलिसांनी मेडिकल कमिटीचा रिपोर्ट मागवला. मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती. मेधा कुलकर्णी यांचं पत्र. दरम्यान मंगेशकर रुग्णालयाची बाजू पत्रात घेतली नाही. दोषी असतील तर हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे. मात्र सुश्रुत घैसास यांच्या आईच्या हॉस्पिटलचा काय संबंध? मेधा कुलकर्णी यांचा सवाल. मंगेशकर रुग्णालयाकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जाते. डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा. भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांच्याकडे मागणी. सतीश सालियान यांच्या वकिलांविरोधात कोर्टानं सुमोटो याचिका घेतली. वकील निलेश ओझा यांच्या विरोधात हायकोर्टानं सुमोटो याचिका घेतली. याचिकेवर आज तात्काळ सुनावणी होणार. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की नाही? 9 एप्रिलला समजणार. कोल्हापूर सत्र न्यायालयातील सुनावणी पूर्ण. इंद्रजित सावंतांची प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस. कोरटकरनं बदनामी केल्याचा इंद्रजित सावंत यांचा आरोप. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका. संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश. प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार. मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वामध्ये विशेष तपास पथक स्थापन करून तपास होणार. तोपर्यंत आरोप असलेल्या पोलिसांना निलंबित करण्याचे हायकोर्टाचे आदेश. अक्षय शिंदेचा एन्काउंटर संस्थात्मक हत्या होती. कायदा हातात घेऊन गोळ्या मारणं चुकीचं. कायद्यानं अक्षयला शिक्षा झाली असती, पण त्या पोलिसांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सरकार तोंडावर आपटलं. जितेंद्र आव्हाड यांची टीका. अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं. पोलिसांवर कुणी दबाव आणून एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यायला लागेल. एन्काउंटरचं समर्थन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. कामराच्या वकिलांकडून तातडीनं सुनावणीची विनंती. मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी कुणाल कामराची याचिका. कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा पुन्हा एकदा दिलासा. अटकेपासूनचं अंतरिम संरक्षण 17 एप्रिलपर्यंत वाढवलं.
माझे शो बुक माय शो वरून काढून टाकू नका. कुणाल कामराचं बुक माय शोला पत्र. माझे शो काढायचे असतील तर माझ्या प्रेक्षकांचे नंबर मला द्या, पत्राद्वारे मागणी. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये महत्वाची बैठक. आज दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. तोंड काळं करावं लागेल असा कुठलाही उद्योग मी केलेला नाही. एकनाथ खडसेंचं गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर. महाजनांवर संबंधांचा आरोपी मी केलेला नसल्याची देखील खडसेंची प्रतिक्रिया. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एकनाथ खडसेंची महिला आयोगामध्ये तक्रार. महिलांचा अपमान केल्याप्रकरणी खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. खडसे कुटुंबातील व्यक्ती जेलमध्ये असताना तुमची सीडी कुठे होती, सदावर्ते यांचा सवाल. एकनाथ खडसेंनी केलेल्या वक्तव्याचा गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांकडून निषेध. खडसेंच्या प्रतिमेला शेण फासून निषेध. एकनाथ खडसेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. अयोध्येतील जमिनी लोढा अदानींकडून घेऊन गरीब जनतेला द्या. आमदार आदित्य ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज. कोरोनामध्ये आपण तयार केलेली लस जगभरात पोहोचली. राम शिंदे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाचं कौतुक. कोरोना काळामध्ये आपण आणि रशियानं तयार केलेल्या लसीची चर्चा झाल्याचंही राम शिंदेंचं वक्तव्य. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार. आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार. काँग्रेस नेते सहदेव बेटकर आज ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार. मातोश्रीवर बेटकरांचा पक्षप्रवेश होणार. विजय नाहाटा यांची शिंदेंच्या शिवसेनेमध्ये घरवापसी. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विजय नाहाटा यांना उपनेतेपद दिलं. विजय नाहाटा बेलापूर विधानसभेमध्ये अपक्ष लढले होते. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे सुरू. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून योजना यशस्वीपणे सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचं कौतुक. मंत्री गणेश नाईकांचा 11 एप्रिलला पुन्हा ठाण्यामध्ये जनता दरबार. ठाण्यामध्ये नाईकांच्या जनता दरबाराचे बॅनर झळकले. ठाण्यामध्ये भाजपच्या गणेश नाईक जनता दरबारानंतर आता शिवसेनेचा लोक दरबार. पालघरमध्ये 9 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचं आयोजन. राज ठाकरेंचं औरंगजेबाच्या कबरीबाबत वक्तव्य. मनसे ऍक्शन मोडवर. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला गेला. बॅनरवर आशय. सोलापूरच्या तुळजापूर रोड परिसरातील बॅनरबाजीची चर्चा. मनसे पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांचा आरोप. दरम्यान राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत असल्याचा याचिकेमध्ये उल्लेख. कोकाटे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ बीडमध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. कृषी मंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण फासत घोषणाबाजी. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी. कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का. पवार समर्थक नगराध्यक्ष उषा राऊतांविरोधात अविश्वास प्रस्ताव. 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल. नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप. किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून धमकी. आज सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा. सोमय्यांचं पवईमध्ये मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवरून आंदोलन. मी धमक्यांना घाबरत नाही. मुंबईमध्ये अंदाजे 4,000 अनधिकृत भोंगे. याविरोधात आम्ही मोहीम छेडणार. किरीट सोमय्यांचा दावा. लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांगांचं मानधनही आता थेट खात्यात जमा करा. देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. मानधन वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याची माहिती. दिव्यांगांच्या मानधनासाठी बच्चू कडूंच्या आंदोलनाची घोषणा. दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी. लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करू. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला. ठाणे जिल्ह्याचे भाजपचे 9 आमदार. आता भाजप थांबणार नाही. आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य. ठाणे जिल्हा युतीचा बालेकिल्ला. शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांचं संजय केळकर यांना प्रत्युत्तर. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं केळकरांचं वक्तव्य. मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरवण्यात महाविकास आघाडीचं षडयंत्र. सामान्य मुस्लिमांकडून वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर उदय सामंत मौलवी आहेत का, संजय राऊतांचा पलटवार. वर्ध्याच्या देवळीमधील श्रीराम मंदिर ट्रस्टनं रामदास तडस यांची माफी मागितली. काल राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये पुजाऱ्यांना रामदास तडस यांना प्रवेश नाकारल्यानंतर आज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य
तसंच पुजारी ट्रस्टी यांनी माफी मागितली। सरस्वती नदीमध्ये होत असलेल्या अतिक्रमणाची पंकजा मुंडे यांच्याकडून दखल। पंकजा मुंडेंकडून पालिका प्रशासनाला कारवाईचे आदेश। नदीपात्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावली।